लहान की तो उघड्या डोळ्यांनी दिसणं जवळजवळ अशक्यच आहे. म्हणूनच हा एक अदृश्य धोका आहे. तर मग हे छिगर नेमके सापडतात तरी कुठे? यांचं आवडतं ठिकाण म्हणजे दाट झुडपं आणि उंच गवत. विशेषतः पावसाळ्यात यांची वाढ अगदी झपाट्याने होते. उन्हाळ्यात ते पानांच्या सावलीत दडून बसतात आणि त्यांचा मुख्य आसरा असतो उंदरांसारखे उष्ण रक्ताचे प्राणी. बरं, आता आपल्याला या मागचा गुन्हेगार तर कळालाय. चला तर मग आता या आजाराची अधिकृत ओळख करून घेऊया. या आजाराचं नाव आहे स्क्रब टायफस. स्क्रब टायफस हा आजार ओरिएंटा त्सुत्सुगामुशी नावाच्या एका बॅक्टेरियामुळे म्हणजे जीवाणूमुळे होतो आणि हा जीवाणू चिगर चावल्यामुळे माणसाच्या शरीरात जातो. आता हा आजार शरीरात पसरतो कसा ते बघूया. असं नाही की चिगर आज चावला आणि उद्या लगेच लक्षणं दिसली. हे जीवाणू शरीरात वाढायला साधारण 6 ते 21 दिवसांचा वेळ घेतात. यालाच इन्क्युबेशन पिरियड असं म्हणतात. आणि त्यानंतर म्हणजे साधारणपणे 1 ते